उपस्थित असणाऱ्या न्यायमूर्ती माननीय श्रीमती रेवती मोहिते मॅडम, न्यायमूर्ती संदीप मारणे जी, उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती श्री आरिफ डॉक्टरजी, महेंद्र महाजन, प्रमुख जिल्हा न्यायाधीश पुणे श्रीमती एस नायर मॅडम, जिल्हा न्यायाधीश जुन्नर, एम हुसेन, दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर जुन्नर, ॲडव्होकेट यू पठाण, उपाध्यक्ष बार काउन्सिल महाराष्ट्र गोवा, ॲडव्होकेट विठ्ठल कोंडे देशमुख, सदस्य बार काउन्सिल महाराष्ट्र गोवा, सिनियर काउन्सिलर मुंबई हायकोर्टाचे ॲडव्होकेट हर्षद निंबाळकरजी, राजेश उमापजी, शिवदास तांबेजी, सर्व वकील क्षेत्रामध्ये काम करत असणारे, उपस्थित असणारे सर्व मान्यवर, या भागाचे लोकप्रतिनिधी, आजी आमदार शरददादा सोनवणे, माजी आमदार अतुल शेठ बेनके, माजी आमदार बाळासाहेब तांगट, कारखान्याचे चेअरमन सतीशील शेळकर, मार्केटचे सभापती संजय काळे, विविध क्षेत्रामध्ये काम करत असणारे सर्व माझे प्रतिष्ठित नागरिक, प्रतिष्ठित मान्यवर, सर्व बंधू भगिनी, शासनाचा विविध खात्याचा उपस्थित असणारा अधिकारी वर्ग, बंधू भगिनींनो, माझ्या तरुण मित्रांनो, खरं तर उद्याच्या 19 तारखेला युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे. जयंतीच्या निमित्तानं महाराष्ट्रातल्या 13-13.5 कोटी जनतेच्या वतीनं अभिवादन करण्याच्या करता राज्याचे प्रमुख देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, आम्ही सगळेजण सकाळी लवकर शिवनेरीला येऊन तिथं दर्शन घेऊन अभिवादन करून पुढच्या कार्यक्रमांना जाणार आहोत. आणि त्याच्यामुळं येणाऱ्या शिवजयंतीच्या मी सुरुवातीलाच आपल्याला मनापासून शुभेच्छा देतो. राजा कसा असावा, राज्य कसं करायचं, रयतेचं राज्य कसं असतं, हे उभ्या जगाला दाखवून देण्याचं काम ज्या जुन्नरच्या परिसरामध्ये शिवनेरी किल्ल्यावर महाराज जन्माला आले, त्या शिवनेरी किल्ला मी आता मॅडमनी ज्यावेळेस उद्घाटन केलं त्यावेळेस वर गेलेलो होतो. त्याच्यामध्ये बरोबर तिथून शिवनेरी किल्ला दिसतो. म्हणजे आमच्या न्यायमूर्ती जिल्हा न्यायाधीश नायर मॅडम त्यांना देखील तिथं शिवनेरी किल्ला दिसणारे न्याय देत असताना, त्याच्यामुळं वकिलांनाही शिवनेरी किल्ला देत असताना त्याच्यावर बाजू मांडताना महाराजांना डोळ्यासमोर ठेवून बाजू मांडा, एवढं मला वकिलांना सांगायचं. अर्थात तुमचा अधिकार आहे, त्यात मला जास्त बोलण्याचा काही अधिकार नाहीये. पण जुन्नर जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायाधीश आणि दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ तर या न्यायालयाचं उद्घाटन आत्ताच माननीय न्यायमूर्ती श्रीमती रेवती मोहिते मॅडम यांच्या हस्ते झालेलं आहे. आणि आजचा दिवस तसं बघितलं तर जुन्नरवासियांचा न्यायिक इतिहासातला एक महत्वाचा आणि आनंदाचा आणि अभिमानाचा अशा प्रकारचा क्षण आहे, हे मी स्वतः मानतो. माझ्या आधी अनेकांनी सांगितलं, त्याची पार्श्वभूमी सांगितली, कुणी कुणी काम केलं, कुणी पाठपुरावा केला, कशा प्रकारचं यश येत गेलं. शेवटी प्रयत्न केल्यानंतर निश्चितपणे यश मिळतं, हे मला गेल्या अनेक वर्षाचा अनुभव आहे. जुन्नर येथे अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश व दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ सत्र न्यायालयाची स्थापना व्हावी अशी जुन्नर तालुका बार असोसिएशनची अनेक वर्षांची मागणी व स्वर्गीय वल्लभशेठ बेनके साहेब असताना देखील त्यांनी त्याचा पाठपुरावा केला. मागच्या 5 वर्षात अतुलनी पण त्याचा पाठपुरावा केला. अनेक मान्यवरांनी त्या गोष्टीचा पाठपुरावा केला आणि गेल्या अनेक वर्षापासून पाठपुरावा चालू होता. आज ही मागणी पूर्ण होताना दिसतीये. त्याच्यामध्ये अनेकांचं योगदान आहे, हे आपल्याला विसरून चालणार नाही. विशेषतः न्यायमूर्ती रेवती मोहिते मॅडमचं देखील फार मोठं त्याच्यामध्ये योगदान आहे. जुन्नर तालुक्याची भौगोलिक परिस्थिती, वाढत्या न्यायालयीन दाव्यांची संख्या आणि तालुक्यातील पक्षकारांना विचार करता हे न्यायालय स्थापन होणं गरजेचं आहे. कारण वकील लोक मला सांगायचे की दादा आम्हाला सगळ्यांना राजगुरुनगरला जावं लागतं, आठवड्यातले 2दा आम्हाला तिकडे जावं लागतं, पक्षकारांना तिकडे जावं लागतं, जाणं येणं. पण हा रस्ता नाशिक पुणे हा रहदारीचा रस्ता, शेवटी जाणं येणं करत असताना त्याच्यामध्ये वेळ जातो, इंधनाचा खर्च होतो आणि पक्षकाराला पण त्रास होतो. आणि हा त्रास कमी करण्याच्या करता न्यायव्यवस्थेने त्याच्यामध्ये लक्ष घातलेलं आहे. खरंच जुने न्यायालयाची इमारत ही 1838ची
मी सहज विचार करत होतो 187 वर्ष जुनी इमारत. किती माझ्या जुन्नरकरांना माहिती आहे मला माहिती नाही, परंतु पैमणी राजवट ही तर इथनं चालायची. पैमणी राजवटीच्या नंतर निजामशहाची राजवट आली, त्याच्यानंतर मोगल राजवट आली, त्याच्यानंतर पेशवेकालीन काळ आला, त्याच्यानंतर ब्रिटिशांची राजवट आली आणि त्याच्यानंतर देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपली राजवट आली. एवढ्या अनेक राजवटी ह्या भुईकोट किल्ल्याच्या परिसरातनं, त्या गडीच्या परिसरातनं चालायच्या. मी आता माझ्या अधिकाऱ्यांना विचारत होतो, माहिती घेत होतो. खरं तर बारभाई त्यांनी माझ्या हाताखाली काम केलेलं आहे. त्यांना माहिती आहे की मी कुठल्या उद्घाटनाला गेल्यानंतर बारीक बघतो. त्यांना आल्या सांगितलं पोर्चमध्ये पेवरमध्ये गवत आलेलं. आता पेवरमध्ये गवत आलेलं आमच्या पीडब्ल्यूडी वाल्यांना काढता आलं नाही. आज न्यायमूर्ती इथं येत आहेत, आम्ही सगळेजण येतोय. परिसर स्वच्छ असला पाहिजे. कारण सांगू नका. तुम्हाला निधीची कमतरता मी कधी कमी करून केली का? तुम्ही सांगाल तशा पद्धतीचा निधी, तुम्ही म्हणजे पीडब्ल्यूडी सांगाल, तुम्ही तुमच्यावर नका घेऊ, पीडब्ल्यूडी सांगाल तसा निधी आम्ही देतो. त्यावेळेस त्यांच्याकडनं पण कामाची अपेक्षा आहे. आज इथं सगळं हे होत असताना वकील संघाची मागणी आहे की जुन्या वास्तूमध्ये एक मीटिंग हॉल असावा. त्यांची मागणी असल्यास तुम्हाला तिथं काय पाहिजे काय नाही त्याचा चर्चा करा. तिथं ग्रंथालय पाहिजे का, तिथं आपल्याला पुरातत्व सल्लागार किंवा पीडब्ल्यूडी मार्फत पडताळणी करून त्याला आपल्याला मंजुरी देता येईल. त्याच्यामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये इथं विकास आराखडा तयार करा. ह्या विकास आराखड्यामध्ये तुम्हाला काय काय पाहिजे. मधल्या काळामध्ये मी बारामतीला लक्ष घालून माझ्या इथं बाबूजी नाईकांचा वाडा होता, इतका सुंदर केला. बारबाईलाही माहिती आहे. तुम्ही पण कधी बारामतीला आल्यानंतर बघाल तर तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. माझं म्हणणं नुसत्या बारामतीमध्ये करून चालणार नाही. जुन्नरवासियांनो, वकील लोकांनो आणि माझ्या पीडब्ल्यूडीच्या लोकांनो, ऑफिसर लोकांनो, तुम्ही मला सगळ्या ऑफिसरांना सांगायचं की तुम्ही चर्चा करा. ती चर्चा करून तुमच्या सगळ्यांच्या मनामध्ये असेल तर मी तुम्हाला सगळ्यांना अभिमान वाटेल अशा प्रकारचा हा सगळा परिसर त्या ठिकाणी करून देईल. निधीची कमतरता भासू देणार नाही. हेरिटेज वास्तू अशा पद्धतीनं आपण उभी त्या ठिकाणी करू. आज इथं एवढंच आपण करत नाही, इथं आणखीन काही गोष्टी देखील समोरच्या बाजूला काही अधिकचं बांधकाम इथं आपल्याला करायचंय. त्याच्यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे नवीन हे पण आपण करतोय, राहण्याची पण व्यवस्था त्या ठिकाणी करतोय. त्यालाही जवळपास माझ्या माहितीप्रमाणे 6 कोटी रुपये काहीतरी खर्च आहे. त्याच्याही संदर्भामध्ये मला त्यांनी माहिती दिलेली आहे. ती पण आपल्याला कशी पूर्णत्वाला नेता येईल याबद्दलचा प्रयत्न माझ्याकडनं होईल. मला शेवटी कामाची आवड आहे. हे लोकांच्या करता कामं केली पाहिजे. सत्ता आज असते उद्या नसते, सत्तेला आपापलेले आम्ही नाही आहोत. परंतु जोपर्यंत आपल्याला जनतेने संधी दिलेली आहे त्या संधीचं निश्चितपणे लोकांचे प्रश्न सोडवण्याच्या करता प्रयत्न झाला पाहिजे, अशा प्रकारची माझी भूमिका आहे. आज इथं आपण जे काही करतोय त्याच्यामध्ये 13,70,00,000ची निविदा 18 साली मंजूर झाली आणि त्याच्यानंतर आपण 22ला त्याच्या संदर्भातली काही पदं वगैरे निर्माण केलेली आहे. आज इथं जिल्हा न्यायाधीश अतिरिक्त आणि अतिरिक्त सत्र न्यायाधीश 1, दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ 1 पद, दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर 4 पदं, प्रमुख कार्यरत 6 पदं, सदर 2 नवीन कक्ष करण्याकरता 51,76,000 रुपयाचा निधी आपण उपलब्ध करून दिला. आता इमारत वरील वाढीव मजल्यांच्यासाठी प्रस्ताव तयार करण्यात येतोय. अंदाजे 6 कोटी रुपयाचा खर्च आहे. त्यामध्ये वाढीव कक्ष उपलब्ध होतील. 6 न्यायाधीशांची निवासस्थानाकरता साधारण 4,92,00,000 रुपये किमतीला प्रशासकीय मान्यता प्राप्त करून दिलेली आहे. आणि वरील प्रमाणे नवीन इमारतीचं अंदाजपत्रक हे पण आम्ही प्रगतीमध्ये आमचं चाललेलं आहे. माझी विनंती आहे की ज्यांचा जो अधिकार आहे त्या अधिकारात मला लुडबुड करायचं कारण नाही, परंतु बारभाई या सगळ्या मान्यवर न्यायाधीशांशी चर्चा करून त्याचा एक मास्टर प्लॅन तयार करा आणि जुन्या वास्तूचं काय करायचं, कसं करायचं, ते हेरिटेज करायचं असेल तर मी थोडीशी माहिती घेतली. त्या जुन्या वास्तूचं इमारती म्हणजे पाया चांगला उत्तम आहे, परंतु इमारतीचं विटकाम आणि छत मात्र तकलादूत झालेलं आहे. 187 वर्षापूर्वीचं असल्यावर आपण तरी कशी अपेक्षा करायची ते चांगलं असेल. एका चांगल्या आर्किओलॉजी आर्किटेक्टच्या मार्फत त्याचं संकलन आपल्याला करता येईल. त्याही गोष्टीचा विचार मान्यवरांनी करावा
अशा प्रकारची माझी त्यांना विनंती राहील. शेवटी तुमचे जसे आदेश असतील तशा प्रकारची कारवाई ही राज्य सरकारच्याकडनं, आमच्या विधी व न्याय खात्याच्याकडनं आणि आमच्या विधी व न्याय खात्याचे सचिव महोदय असतील, बाकीचा आमचा स्टाफ असेल, तो पण अतिशय ऍक्टिव्हपणे त्या ठिकाणी काम करत असतो. या पद्धतीनं पुढचं काम या बाबतीमध्ये केलं जाईल. आज जुन्नरमध्ये पूर्वी सोन्या चांदीची मोठी बाजारपेठ होती. 7 वाहन राज्याचा मार्ग इथून जात होता. त्या काळापासून इथं न्याय प्रणाली अस्तित्वात आलेली आहे. आपल्या संविधानानुसार प्रत्येक व्यक्तीला न्याय मिळणं हा मूलभूत अधिकार आहे. जुन्नर हे सत्र न्यायालय सुरू होणार असल्याने पक्षकारांना आता राजगुरुनगरला जावं लागणार नाही. आता ह्या सगळ्या गोष्टी अतिशय सुलभ होणार आहेत. गुन्हेगारी प्रकरणं, दिवाणी आणि फौजदारी खटले लवकरात लवकर कसे निकालात निघतील, त्यामुळे कायद्याचा धाक पण राहिला पाहिजे आणि स्थानिक वकिलांना आपल्या गावीच सेवा देण्याची संधी देखील त्याच्यातनं उपलब्ध होणार आहे. तालुक्यातील वकिलांचा व्यवसाय देखील वाढेल. नवीन तरुणांना, तरुणींना या ठिकाणी संधी मिळेल. सध्या तालुक्यात एकच विधी व महाविद्यालय आहे. आता या न्यायालयाच्या स्थापनेमुळे अधिक विधी व न्यायालय महाविद्यालय सुरू होतील. आज आम्ही जे काही मॅडमनी त्याचं उद्घाटन केलं, पहिला, दुसरा आणि तळमजला अशी रचना आहे. 6 न्यायदान कक्ष आहेत, 61 खोल्या आहेत आणि फार हवेशीर सूर्यप्रकाश चांगला येईल अशा पद्धतीची वास्तू त्या ठिकाणी बांधलेली आहे. अजून काही बाकी राहिलेलं असेल तर निश्चितपणे राज्य सरकार त्यामध्ये लक्ष घालेल. ही दोन्ही न्यायालय झाल्यामुळे इथे एकाच छताखाली आमच्या या परिसरातल्या नागरिकांना न्याय मिळणार आहे. 1 रुपयापासून ते 1 कोटी रुपयापर्यंतचे दावे या ठिकाणी सुनावणी करता येतील. हे दोन्ही न्यायालयांमुळे सुमारे 1,500 ते 2,000 खटले आता याकडे वर्ग व्हायला कुठली अडचण होणार नाही. आपल्या देशामध्ये, राज्यात न्याय व्यवस्थेवर जनतेचा निश्चितपणे मोठा विश्वास आहे. लोकशाहीच्या रक्षणामध्ये न्यायालयाचं खूप मोठं योगदान आहे. त्यामुळे न्यायालयांना पायाभूत सुविधा निर्माण करून देणं हे शासनाचं कर्तव्य आहे. त्या दृष्टीनं राज्यात आवश्यक तेथे न्यायालयीन इमारती उभ्या करण्यासाठी आम्ही निधी उपलब्ध करून दिला जातो. जाता जाता एवढंच सांगतो की मागे चंद्रचूड साहेबांचं रिटायर व्हायच्या आधी आपल्या मुंबई बेंच जे आहे त्याची एक नवी वास्तू आपण PKC मध्ये उभी करतोय आणि त्याच्यामध्ये स्वतः मॅडमनी पण, रेवती मोहिते डेरे मॅडमनी पण लक्ष घातलेलं आहे. आमची त्यांना विनंती, हा तुमचा अधिकार आहे, परंतु देशातल्या उत्तमातले उत्तम आर्किटेक्ट आणून लवकरात लवकर त्याचा प्लॅन आम्हाला करून द्या. तो 500 कोटी हो, 1000 कोटी हो, 2000 कोटी हो, जो काही होईल तो होईल. परंतु भारतामध्ये जर सगळ्यात चांगली नवी उच्च न्यायालयाची इमारत कुठली आहे तर ती BKC मध्ये झालेली मुंबईची आहे. अशा प्रकारची ओळख आपण सगळेजण निर्माण करू. अर्थात हा अधिकार तुमचा आहे, बांधून देण्याचा फक्त अधिकार आमचा आहे. साधारण L&T सारख्या चांगल्या कंपनीला ते काम देऊन ते काम आपण लवकर कसं पूर्ण होईल याबद्दलचा पण प्रयत्न करूया. त्याच्यामध्ये तुम्ही तुमची जबाबदारी पार पाडा, आम्ही आमची जबाबदारी पार पाडायला कुठं तसूभर देखील कमी पडणार नाही, ही खात्री आणि विश्वास त्यांच्या साक्षीनं व्यक्त करतो. इथं खरं तर न्यायालयामध्ये आपण म्हणतो कोर्टाची पायरी चढायची वेळ कोणावर येऊ नये, परंतु तसं म्हटलं तर वकील लोक माझ्यावर चिडतील. परंतु वकील लोकांचं साधे इथपर्यंतच कोर्टाची पायरी चढायची वेळ नागरिकांच्यावर यावी अशा प्रकारची विनंती करतो. सगळ्या वकील लोकांना शुभेच्छा देतो. ज्यांनी हा प्रयत्न केला, इथपर्यंत आपण सुरू करायला यशस्वी झालो, त्या सगळ्यांचा मी आदर करतो, स्मरण करतो, त्यांना धन्यवाद देतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.